सगळे ना मॅडमला फॉर्च्युनर मध्ये बघून आहे ना त्यांनी डायरेक्ट मॅडमला डायरेक्ट मुख्याध्यापिका केलं पाहिजे. मुख्याध्यापिका हा आपला मुख्याध्यापिका होण्यासाठी फॉर्च्युनरची गरज नसते. थांबा माझे विद्यार्थी वाट पाहत असतील शाळेत. कोण वाटत शाळा भरण्याची वेळ झाली. विद्यार्थी शिकवते का मग ते चालू नाही शिकवत. 2 विद्यार्थी वाट बघतो त्यांनी तर माझे लाडाचा भाऊ वाट बघतो त्याची किंमत नाही तुम्हाला. विद्यार्थी पडले तुम्हाला नाही ना ना आता हिता ना जीवना मरणाचा प्रश्न लागलाय तुला काय करायची म्हणून मी आता जर माझ्या भावाला कोण भेटलं मला कोण नाही भेटले तर. अरे जगात तुमच्या भावाच्या लग्नाव्यतिरिक्त पण बरीच कामं आहेत. नाही ते सगळ्यात मोठं काम आहे तुला सांगतो. लग्न कारण तुम्हाला जी काम करायची ती करा. मॅडम तुमचे विद्यार्थी ना खरंच रावले होपलेस झाले. आणि तू रस्ता अडवतोय ते काय? मी स्वीट बॉय झाले असं. ह्याला स्वीट बॉय नाही म्हणत, ह्याला मूर्खपणाची लक्षण बोलतात. तिकडून चल बाबा ही कार्टी परत इथंच आहे, परत आपल्याला उशीर होईल. एकतर ना कवायत मॅडम काय मॅडम तुम्ही आम्हाला बघून लांबून जाताय. रात्री मॅडम उशीर झालता काय नाही मॅडम तुम्ही रात्री पळून काय गेलात पण. तर रात्र झालती 7 वाजले होते तरी तिथंच थांबायचं होतं का? मग आम्ही गप्पा मारत होतो. तुमच्या गप्पांचा काही लोणचं घालू का? लोणचं नाही लोणचं काही घालतात कुठं पण तुम्ही काय पण असं घालता तुम्हाला कळतं का? चौथीर लागेल का त्याला? हा मजा येते का त्याला खायला? मग काय तुमच्यासारखं आहे का? आता काय करायचंय ना माझी वय पळून गेली त्यामुळे आमचे हाल चाललेत. सोबत काय बोलायची गरज नाही, त्याचं वय काय आहे. मॅडम थांबा मॅडम तुम्ही लगेच पाहतात राव मॅडम. थांबा की राव मॅडम. मॅडम थांबा बोला काहीतरी मॅडम. मला काही नाही बोलायचं, मला 9 वाजता डॉट शाळेत पोहोचायचं. मी मराठी भाषेत सांगते, जर तुम्हाला मराठी भाषा कळत नसेल ना तसं मला सांगा. हो का आम्ही म्हणतो तुम्ही इंग्लिश मध्ये सांगताय. हा मराठीमध्ये सांगणार ना माहिती जेवढं जी लँग्वेज येणार त्यामध्ये सांगणार तुम्ही. एक तर रोज आडवा येत आहे, रोज आडवा येत आहे. सकाळी सकाळी मूड स्पॉइल नाही करायचं मला माझ्या कामानिमित्त जायचंय. बघा मॅडम किती गरीब कुत्रे आहे. तुमचा मित्र असेल. हो नाही हो तुमच्यासारखं दिसते मग. नाही रे थोडा गोरा थोडा का तरी दातू जेवण दिसत सेम. मला डाऊट येते तुझ्यावर. तुझा बारका भाऊ आहे ना. बारका भाऊ असेल. चल उशीर होतो बाबा. अरे इथून धक्का तिथून धक्का देतो काय. मॅडम कशी दिसत आहे. दिसत आहे ब्युटिफुल कशी मॅडम दिसत आहे. एक काम करा, तुमच्या भावाचा फोटो काय, तुमच्या भावाची जन्मवेळ, त्यानंतर ना तुमचं देवक वगैरे असं सगळं आहे ना गुरुजींकडनं मला आणून द्या. मी तुमच्या भावासाठी छान असं स्थळ पाहायला सांगते, ठीक आहे? आणि तुमच्या भावाचं आम्ही पाहिलंय मॅडम. आपल्या समोरच आहे डोळ्याच्या समोरच आहे. हा का स्वतःला काही ऐश्वर्या समजतो पाहतो का ये सारखे ये सारखे जा ओळखत नाही सारखेला आम्ही सलमान खान ओळखतो त्याची फॅन आहेत आम्ही. काय म्हणते मॅडम तू ही मेरी शब है सुबह है तू ही दिन है मेरा तेरे लिए खो जाऊ. मॅडम थांबा मॅडम कुठं पाहता तुम्ही लगेच. मॅडम पाल अरे मॅडम ये हाथ से ना जाने दूंगा. धन्नो बसंती किधर गई तेरी. अरे मूर्ख मुलांना किती वाजले दिसतंय किती वाजले. तुला सांगतो ना तुझा भाऊ येतोय तर टाकलं लागतं मॅडम बिचारा तुझ्या मागे येतोय. हा बोला आता मॅडम त्याला पण बसवत जा भावाला त्या मागच्या बेंचवर. अरे आज मला फाईल जमा करायची, आज मला बरं जमा करतो. द्या. फक्त तुम्ही आज गप्पा मारा दिवसभर गप्पा मारा लय मजेची गप्पा मारू आपण. तेच तर चल आपण इकडून जाऊया. मॅडम थांबा मॅडम. राहिली घरी चाललंय का आता कशाला उरकून बुरकून. तुमचा आहे ना मला ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेमच कळत नाही. रात्री तुमच्यामुळे मला घरी जायला लेट झालंय. हा तुम्हाला सांगू का मला तुमचा प्रॉब्लेम कळत नाही. मला काय तुमच्यामुळे ना मी क्लास घेऊ नाही शकले मुलांचा. का बरं मला इथेच किती उशीर झाला. आपण 15-20 मिनिटं थांबलेलो. 15-20 मिनिटात कोणी आयपीएस कलेक्टर बनणार आहे शिकून चढून. आणि मला सांगा तुम्ही मला म्हणतो तुला बॉलला तुला स्प्रिंगवाणी आलतो तुम्ही ते मांजरीवाणी रिमोट कारवाणी इथून तिथून करतो त्याचं काय एका जागा स्थिर नाही थांबू शकत. मी काय थांबू एका जागेवर. मला लेट होतोय, मला शाळेत जायचं. मला तुमच्यासारखं उडानगे करायला वेळ नाही. काय बोलतोय मॅडम शाळेत जायचं, मग परत तिथं येऊन टाइम घालवला घरी जायच्या रस्त्याला. तुम्हाला तरी समजतं का काय बोलतात. उफ एक तर चिकल आहे.
तुम्ही शाळा शिकले तर आम्हाला तर शिकू द्या. हा ए, काय पण नको बोलू. तुला शाळा शिकायची का? हा चल इकडे तुला शाळा शिकवतो. शाळेला तुझी शाळा करेन, शांत राहा. कुठेतरी वाचलं होतं कुठल्या तरी पुस्तकात एखादी सुंदर पोरगी दिसली ना तिला कॉम्प्लिमेंट द्यायची, तिला किती ना हातात येते. मॅडम लय भारी दिसतास तुम्ही. रोजच भारी दिसते. मग काय राहू, मॅडम इतकी भारी दिसते. त्याच्यासाठी तर पटवते आपण. काय काय नाही, भाव कुठे तर पडला असं बोलतोय मी. भावाबद्दल तरी नीट बोला. हा, तू बघ किसा बिचारा रडायला लागले झालं. थांबा माझे विद्यार्थी वाट पाहत असतील शाळेत. कोण विद्यार्थी शाळा भरण्याची वेळ झाली. विद्यार्थी तर तुमच्या काय शिकवते का मग? मग किती चांगलं शिकवतो. दोन विद्यार्थी वाट बघते तर निधन माझे लाडाचा भाऊ वाट बघतो, त्याची किंमत नाही तुम्हाला. हा? विद्यार्थी पडले तुम्हाला. तुम्ही नाही शिकले तर पोरांना तर शिकू द्या. अरे गप, तुझं व्हायचं जायचे माझ्या भावाचं तरी होऊन दे. काय सांगतो ते- तुम्हाला, माझ्या भावाला आपल्या सोबत राहिला ना आपल्याला शिकवते. नाही का तुम्हाला अक्कलच नाही तर? तुला नाही वाटत का माझ्या भावाचं चांगलं? नाही ना. तुला असं नाही वाटत का जास्त बोलते घरी जायचं त्याच्या. चल तुला शाळेमधूनच गायब करणार, ते पण मॅडमच्या डोळ्यासमोरून. तुम्हाला कोण गायब करणार? आम्हाला गायब करणार. आम्हाला गायब करणार अजून पाहिजे नाही झालं, कळालं का? तेच तर. लोकांना गायब करणार आम्ही. मॅडम काय इतकं तंतन करताय? हा? तेच तर. तुमच्या सारख्या सुंदर मुलीला पटतं का इतकं थोडं स्वीट राहायचं? हा, मला वेळेचं भान आहे, कळलं ना. मला वेळेत कुठली पण गोष्ट झालेली आवडती. वेळेत ना बघा माझ्या भावाची बायको. काय सांगतो? तेच तर. अजून काय पाहिजे? अरे तुझ्या भावाची बायको तुम्ही होण्यापेक्षा बोलता ते माझ्या भावाचं लग्न झालंय आणि थांबे बाळा थांब. अरे जगात तुमच्या भावाच्या लग्नाव्यतिरिक्त पण बरीच कामं आहेत. नाही, ते सगळ्यात मोठं काम आहे. तुला सांगतो लग्न करा तुम्हाला जी काम करायची ती करा. बघ बाबा, जर मॅडम माझ्या भावासोबत लग्न केलं ना, तुला कामाची मशीन नक्की गिफ्ट देणार मी. कारण की तुला आता जास्त ऐकायला येते आणि जास्त बोलायला येते. मी 8:30 वाजल्यापासून सांगते. आता हा. फक्त 9ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि मला मॅक्सिमम जायला 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटं. चला तुम्हाला गाडीवर आपली गाडी आणून नाही, मला ठेवू. पायीच जायचंय. मॅडम किती वेळ तुम्ही फिटनेस वापरता, कशाला पाय बी जाते तुमचं? फोन आणलाय का तू? काय आणलंय ना बाई, आज फोन आणलाय ना. फोन लाव बरं. तर आपली फॉर्च्युनर काढा बरं. नाही आता होणारी वहिनी भावी वहिनी ना, तिला शाळेत सोडवायचे. अशी ना रातची एंट्री झाली पाहिजे शाळेमध्ये. मॅडम थांबा मॅडम हा. चिखले घाली कुठे नाही तर. सगळे ना मॅडमला फॉर्च्युनर मध्ये बघून आहे ना, त्यांनी डायरेक्ट मॅडमला डायरेक्ट मुख्याध्यापिका केलं पाहिजे. मुख्याध्यापिका हा आपला मुख्यध्यापिका होण्यासाठी फॉर्च्युनरची गरज नसते. हेलिकॉप्टर डायरेक्ट शाळेचे मॅडमला बनवा. काय म्हणता? ग्राउंड वर हेलिकॉप्टर उतरवायचं. असं ज्याच्याकडे प्रत्येकाकडे फॉर्च्युनर आहे ना, तो प्रत्येक मुख्याध्यापक झाला मला असता. सांगतो सरकारने मॅडमच्या नावावर शाळा केली पाहिजे ना. तेच तर. direct करू हा. मॅडमची शाळा नाही केली पाहिजे फक्त. अरे मॅडमच्या नावावर शाळा ना. कुठला रस्ता रस्ता पण इथलाच आहे. कुठला भयानक भूत ह्याच्यासोबत तुम्ही फिरते आमच्या सारख्या हँडसम गायला सोडून. तेच हा? तर. आम्ही तुमच्या हाताखाली आल्यावर तुमचं किती कल्याण होईल मॅडम. तुम्ही ना आम्हाला काय ओळखलं, आम्हाला ओळखणारी आता कुठे गेली काय माहिती. तेच तर. कुठे गेली होती? ते आपली दारू विहिरी उपडली. मला तुम्ही काय नाही पडले मग? हा तुम्ही काय आम्हाला पावता येते आम्ही परत वर येतो. अरे जाऊन द्या रे, काय माझ्यावरच कृपा करा. आम्हाला हेलिकॉप्टर येते मॅडम. आणि तुमचा हेलिकॉप्टर तुमच्या खिशात ठेवा. मी पहिलं नाही बसत मॅडम त्या पंखा बी नाही बसायचं. हा. चला तुम्ही शाळेत चला माझ्यासोबत. तुला वाटतं जायला पाहिजे का काय करायचं बघ लवकर बघ. राव? थोडं जर शाळेत गेलो ना मॅडम सोबत, राव मॅडम तर मॅडम मला हे करू आणि पोर बघते ना, शाळेतल्या पोरी पण दिसते ना, लय फायदे होणार. चला चल शाळेत चला. मॅडम तुमची शाळा कुठली होती तुमची आणि शाळेमध्ये कोण कोण असतं तुमच्या? म्हणजे तुम्ही सोडून अजून कोण असतं का? 4थी पर्यंत मुलं मुली असतात. हे नको जा. तुमच्या मुली मुलीत राहू. नाही मॅडम नाही यायचं आम्हाला शाळेत. वेळ माणसाला काही पण करायला होती मॅडम. मग काय तुमचं निर्णय काय, न्यायचं का नाही न्यायचं शेवटी? नाही ना. नाही ए, ना. अरे, मी कळलं ना आता की जीवना मरणाचा प्रश्न लागलाय. तुला काय करायचे मला नाही आता. जर माझ्या भावाला कोण नाही भेटलं आणि मला कोण नाही भेटलं तर मी म्हणणार तुला कोण सांभाळणार? मॅडम काय मॅडम आत्ताची, मॅडम उद्याची नाही. त्याचं उद्या मॅडम ते ट्रान्सफर झालं दुसऱ्या शाळेत. मॅडम काय तुला सांभाळणार काय? तू येशील ना की त्याच्याकडे, चल चिकन तंदुरी खायला. मग काय आम्हाला नंतर घरी हा काय करशील मग? बटाट्याची भाजी आणि भात खाणार का मग? आपण आपले दिवस विसरू नको, आपला वारा विसरू नको. खरं बाई आली ना, मोठा काय लहान काय कोणच बदलून जाते राहू. हा
तेच तिला असती तर. राव, तारीफ केली तरी लाजती, तोंड तेच तर. तरी लाजती. राव मॅडम तुमची खळी द्या की राव मला. तुझ्या गालावर पडते खळी. मॅडम मला वाटतं तुम्ही हाणताना फाईल बिल फेकून. एक स्त्री आल्याने बदल होतो मान्य करते, हम्म. पण ते चांगले बदल झालेत. काय त्याला काय बदल शिक्षणाची झाले आवड त्याला? लागली. आवड लागली. हा तुमच्या ए, शांत बसा, मला जायचंय, मला उशीर होतोय, मला तुमचं काही ऐकायचं नाही. चल चिनू मार, चल. मॅडम थांबा. हे चुकीचं करता तुम्ही. नवीन नाव कसं काय देता त्याला? चिनू बिनू काय म्हणता? काय मला बिनू म्हणा, मग माझं नाव दक्षी. ह्याला त्याचं नाव चिनवाई, चिनवा माहिती का? तुम्ही माझं नाव काय आहे? मला काय असतं, तुम्ही कोणाला म्हणताय होतं? पूर्ण नाव काय आहे? चिनवा आणि काय मान. आई बापाने दिलेलं नाव विसरला हा. ते गद्दारी करतो का तू? अरे आमच्या सोबत कर बरं. त्याचं नाव लहानपणी आपणच ठेवले ना चिन्ह. तुला झोका द्यायला यायचो, हा तुला दूध पाजायचं त्या बाकी. तू सगळं विसरला वय, उपकार विसरला वय. चल चिनवा, म्हणजे नको नादी लाव. मॅडम थांबा राव. 9 वाजले, 9 दिसतात का? 9 वाजलेत, मला उशीर होतोय. थांबा मॅडम, चिखल आहे, चिखलात थांबा, हेलिकॉप्टर येतच असेल, पेट्रोल भरायला गेलंय. मॅडम मॅडम थांबा मॅडम. तुमच्यासारखं नाही इथून तिथं कुत्रे हाणत. अरे ते तुझे भाऊ, त्याला आम्ही कशाला आणन? तुला त्याने हात नाही लावलं, तुझ्या भावांना हात लावून दिला. किती खास आहेत ते, जोडीदार आहेत तुझे. आणि नाही तुमच्या घरी राहते. ते भाऊ म्हणलं आमचे जोडीदार झाले ना. चला चला, तुम्ही शाळेत चला आज. मॅडम चित्र कसं घेतली तू? मॅडम काय बोलत नाही तुला? नाही ना मॅडम फरक करते तुम्ही पोरांसोबत. त्याला छत्री आणि आम्हाला छत्री नाही. हा त्याला पाऊस लागतो, आम्हाला पाऊस नाही का? ते भिजतो, आम्ही भिजत नाही का? तुमची जोखम मी घेतली नाही, तुमचं जोखम घ्यायला तुमचा भाऊ आहे, कळलं का? त्याची जोखम मी घेतलीये. का म्हणजे तुम्ही जर इनकेस लग्न केलं भावासोबत वहिनी झाली तरी तुम्ही जोखम नाही घेणार का? तेच तर. लग्न करणारच नाही, तो प्रश्नच येत नाही जोखम घेण्याचा. तुम्हाला एक दिवस मॅडम लग्न करावंच तुम्ही लागेल. ना, अर्धा तास 15 मिनिटात माझं असं डोक्याचं भरीत करता. तुमच्या भावाशी लग्न केल्यानंतर बरं ना. तुम्हाला पटलीच होईल मी माहिती. काय म्हणते, भावासोबत लग्न करा, फक्त चपात्या करा, भरीत तर असत होते ना ते म्हणता. हा काम असते तेच तुमचं. तर. कशाला नाद करता भावाचा माझ्या ना आमचा? तुमच्या नादामध्ये पडायची नाही ते चिखलात. असं तुम्हाला धरतो ना. सर तिकडं आता ढकलते मी, पडेल नाही का चिखलात दगडावर. मी जर पडलो ना, मग माझा भाऊ खरं येईल. हा तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला अजून काही माहितीच नाही. बोल, सांग काय तुला भावाबद्दल? नाही तेवढे टमाटा मग बोलतो, माहिती का तुला भावाबद्दल माझ्या? नाही. आता मला नाही ना, तुला तेवढं कळतं, तुला काय येतं? तुला माहिती बोलतं नाही. झालं पाहिजे. माझ्या भावाबद्दल तुला काय माहिती? या तुला इतकं सोबत ठेवलं, पण तू भावाबद्दल काही कळून नाही घेतलं राव. तेच तर. मग गरज नाही वाटली, हो ना? हा त्याला आता शिक्षण करून घ्यायचं आणि तो शिक्षणाच्या मागे लागलाय. मॅडम तुमचे विद्यार्थी ना खरंच रावले होपलेस झालेत. आणि तू रस्ता अडवतोय ते काय? मी बॉय झाले असं. ह्याला स्वीट बॉय नाही म्हणत, मग ह्याला मूर्खपणाची लक्षणं बोलतात. पाण्याची लक्षणं काय राव मॅडम? 4 चौघांमध्ये तुम्हाला इतकं रिस्पेक्ट आणि तू गोड बोलते, किती स्वीट वाणी बोलतोय. येतं. एकच चांगला शब्द येऊ तुम्हाला. तुला एकच ध्यास लागलाय, तुझ्या भावाचं लग्न, तुझ्या भावाचं लग्न. मी आता जगाच्या करूनच दुसऱ्या टाका. दुसरं काही कामच नाही. करूनच आता टाक काय मॅडम करू? आता. हे काम मला नव्हतंच, पण आता आई पण आता करत नाही तर मलाच करावं लागणार ना भावासाठी. एकुलता एक भाऊ आहे माझा, तो पण जिगरी मित्र आहे आपला. म्हणून आम्ही बाबांनी ते शपथ घेतली, जवळ भावाला बायको नाही भेटत तर असं चेन पडे ना आम्हाला. असं आहे आमचं. आता काय सांगू? काहीच नको सांगू, मला कंटाळा आला अक्षरशः. माहितीये का, मला असं वाटतंय की रोज बदलावं तुम्हाला शाळेचा. कंटाळा आलाय, करा लग्न आमच्या भावासोबत. मी काय मला म्हणतो, तुमच्या दोघांचा कंटाळा आलाय, कळतंय का? मी तुला आमच्या भावाचा तर नाही आला कंटाळा. तुम्ही दोघांनी तुमचा भाऊ हा टॉप. असा आमचा भाऊ तेच. आमचा भाऊ म्हणजे ना, हा तो सूर्य आणि चंद्रापेक्षा पण टॉप सेटिंग आहे. दिसायला पण लय हँडसम आहे. मग काय करू? मॅडम पण लय फिकी दिसते ना भावासमोर. तेच ते भावाचा मॅडम. कलर काय उजळ कलर आहे ना मॅडम? थोडं त्या दिवशी तर म्हणलं काळा आहे, थोडस जाड आहे, आज म्हणतो काय उजळ दिसतोय ना. एका मात्र ठाम राहा. सूर्य गेलाय. लवकर रोज मॅडम, जिनात रोज. सकाळी मॅडम, अडवतात, जाऊ दे. संध्याकाळी अडवतात, रोज अडवतात. ह्यांच्या जाऊ दे औषधं जाऊ दे. जाऊ दे. मॅडम ते चांगली झिरो. काल मॅडम ते तर मॅडम हा? फुलच अशी टेन्शन मध्ये गेलती. मॅडमला त्याचा मामा होत ते तर अजून मॅडम. हे झाली हँग झाली. ते तर अजून 10 मिनिटं थांबले असतील मॅडम. मॅडमने हाणलंच असतं आपल्याला. मला तर वाटलं होतं फायनल डोक्यात घालते का काय. ते तर फाईल तर लागली नसती बरं का. तुला काय सांगू, सुंदर मुलांचा खासा सपा सपा लागतो ना, 2 वेळा अनुभव आहे. असले इथला काली ते होईल काय सांगू. भारत पाकिस्तानचं नक्षकरण. काय मित्रांनो, बरोबर बोलतायत ना. मग आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि कमेंट नक्की करा. आणि शेअर करायला विसरू नका. हो,
आणि नवीन नवीन आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि नवीन नवीन आयडिया देत राहा. चल.